खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबोमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमदार सुहास बाबर यांचा सोशल मीडियावर पिंपळाच्या वृक्षाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असताना आळसंद येथील त्यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद सदस्य माननीय हिम्मतराव जाधव यांनी त्यांच्या या व्हिडिओची दखल घेत आळसंद येथे स्वखर्चाने 500 रोपांची लावण केली असून फक्त त्या रोपांची लावणच न करता ती मोठी होईपर्यंत त्याची देखभाल करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी नावाचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले असून त्याद्वारे त्यांनी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. सध्या तापमान प्रचंड वाढत असून 41 ते 42 डिग्री पर्यंतचे हे तापमान लवकरच 50 पर्यंत गेले तर माणसाचे जगणे मुश्किल होणार आहे. माणसाला झाडांचे महत्त्व अजूनही समजत नाही. दिवसा ढवळ्या उभे डोंगर पेटवले जातात. एकदा पेटलेल्या डोंगरावरची लहान मोठी झाडे जळून खाक होतात आणि तापमान प्रचंड वाढते. हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी कोकणात जावे लागते. माणूस एखादे झाड दिसले की त्याच्या सावलीखाली आपली गाडी कशी लागेल हे पाहतो, पण स्वतः कधी झाड लावत नाही. पण आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आळसंदचे हे कट्टर व्यक्तिमत्व ताबडतोब ॲक्शन मोडवर आले आणि तब्बल 500 झाडे लावून ते मोठी करण्याचा संकल्पही केला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवणारे हे व्यक्तिमत्व आता झाडे लावण्याच्या उपक्रमामुळे प्रचंड चर्चेत येत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. आज या ठिकाणी आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, तरुण तडफदार आमदार आदरणीय सुहास भैया बाबर यांनी जे त्यांच्या संकल्पनेतून एका भिंतीमधलं एक पिंपळाचं झाड घेऊन स्मशानभूमीमध्ये लावलं आणि त्या ठिकाणी खरोखर ते झाड अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. सुहास भैया 78,000 मतानं निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी एक संकल्प केला की आपण 78,000 किमान झाडं लावायची. त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी एक त्यांच्या पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी या ठिकाणी 501 झाडं आता इथं लावतो. हे झाड कुठचं कंपनी? कोनोकार्पट या जातीचं हे झाड आहे. भविष्याच्या दृष्टीनं जागतिक तापमान वाढत आहे आणि भविष्यात आपल्याला माणसाला ऑक्सिजनच्या पिशव्या संघ घेऊन फिरायला लागतील. जसं आज आपण बिसलरी पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो आहे त्या पद्धतीनं ऑक्सिजनच्या पिशव्या घेऊन जायला लागतील. उद्याच्या पिढीसाठी आपण काय तर करून ठेवलं पाहिजे. यासाठी वृक्ष लागवड ही केली पाहिजे. अशा संकल्पनेतून आज या ठिकाणी 501 झाडं आम्ही या ठिकाणी माझ्या स्वतःच्या शेतात लावतो. आज या ठिकाणी काल आपल्या तालुक्याचे आमदार, आदरणीय लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर यांनी जे तालुक्यातील लोकांना आव्हान केलं की भविष्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि आता बघितलं तर तापमान जवळपास 41-42 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. तर भविष्यात हे तापमान 45-50 अंशापर्यंत गेलं तर भविष्यातील पिढी नक्की याचा भविष्यातील पिढीला दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून भैयाने जे काल आव्हान केलं की बाबा ट्री आर्मी या नावाचं इंस्टाग्राम, फेसबुकवरती पेज काढलेलं आहे की बाबांनो आम्हाला सुचवा की जो त्या पेजला फॉलो करेल तेवढं त्या माणसाच्या नावाचं झाड लावायचं आहे. तसेच रात्री आमच्या जिल्हा परिषद सदस्य हिम्मत भाऊने एक संकल्प केला की भैयाने जसं आव्हान केलं तसं आपणही आपल्या गावामध्ये झाडं लावण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसं आज सकाळी हिम्मत भाऊंच्या शेतामध्ये 500 रोपांची लागण आज आम्ही या ठिकाणी सर्व गावातील लोक मिळून हिम्मत भाऊंच्या शेतामध्ये आलो आहे आणि भाऊंनी स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या शेतीमध्ये 500 रोपं लावण्याचा संकल्प आज केलेला आहे.